मुंबईसारख्या महानगरामध्ये शिकून व्यवस्थापन, कायदा, पत्रकारितेत उच्च शिक्षित एक तरुणी, शहरी मानसिकतेत वाढलेली एक तरुणी एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मेधा पाटकरांना भेटते काय? आणि मग फक्त एका महिन्यासाठी अभ्यास करावा म्हणून नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगावला येते काय? आणि तेथील विस्थापितांच्या, धरणग्रस्तांच्या, उपेक्षितांच्या समस्या बघून तिथेच राहायचा निर्णय घेते काय? सगळंच अविश्वसनीय. आज आपण भेटणार आहोत नर्मदा बचाव आंदोलन ज्या नवीन तरुण खांद्यावर पेललं जातंय अशा काही मोजक्या उत्साही आणि धडाडीच्या तरुण कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या लतिका राजपूत यांना. जाणून घेऊया काय आहे त्यांच्या संघर्षाची कहाणी, कशी असेल नर्मदा आंदोलनाची भविष्यातील वाटचाल. नमस्कार. आज आपण आहोत नर्मदा बचाव आंदोलनाच्या धडगाव येथील कार्यालयात. आपल्यासोबत आहेत लतिका राजपूत, ज्या नर्मदा बचाव आंदोलनामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचा एकूण अनुभव कसा होता, त्या इथे कशा आल्या, ही गोष्ट ऐकणं खरं तर खूप इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग आहे. आता आपण त्यांच्याशी खरं तर गप्पाच मारूयात आणि या गप्पांमधून नर्मदाचं हा जो काही संघर्ष आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. टीम बाई माणूसच्या या मुलाखतीमध्ये खरं तर पहिल्यांदा तुमचं स्वागत. मला तुमची आधी शैक्षणिक पार्श्वभूमी सांगा. तुम्ही कुठून आलात आणि मग नर्मदा आंदोलनामध्ये तुमचा कसा शिरकाव झाला किंवा तुम्ही कसं त्याला अंगीकारलं? मी लतिका राजपूत, नर्मदा बचाव आंदोलनाची गेल्या 11 वर्षांपासूनची पूर्णकालीन कार्यकर्ती आहे. तर खरं तर माझं शिक्षण म्हणाल तर माझं BA पॉलिटिकल सायन्स, MA सोशिओलॉजी, आत्ता LLB कम्प्लिटेड KC लॉ कॉलेजमधून आणि आत्ता LLM मी करते आहे, पहिल्या वर्षाला आहे VES लॉ कॉलेजमध्ये चेंबूरला. तर माझं 2010मध्ये जर्नलिझमचा एक कोर्स होता, ज्याला PG डिप्लोमा इन मराठी मास कम्युनिकेशन असं XIC झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनमध्ये तो पूर्ण झाल्यानंतर त्याच्या दरम्यान आम्ही जे 20 जणांची बॅच होती, त्याच्यापैकी 5 जणांचा जो ग्रुप होता, आमचा एक प्रोजेक्ट होता आझाद मैदानाचा प्रवास. आम्हाला फीचर रायटिंग होतं आणि त्या फीचर रायटिंगसाठी आम्हाला जो विषय दिला होता त्याच्यासाठी आम्ही खूप वेगवेगळ्या लोकांशी बोलणं अपेक्षित होतं, कारण त्या विषयावर कुठेच असं पुस्तक लिहिलेलं नाही आहे किंवा असे कोणालाच विषय दिले गेले नव्हते की ज्याच्यावर पुस्तक लिहिलेलं असेल किंवा आणखीन काही असेल. तर त्यामुळे आम्ही खूप वेगवेगळ्या लोकांशी बोलत होतो, ज्याच्यामध्ये त्यावेळेला मृणालताई होत्या, प्रकाश रेड्डी होते, त्याच्यानंतर मेधाताई होत्या. पण आम्ही आझाद मैदानाचं भवितव्य, त्याचं पास्ट आणि त्याचं प्रेझेंट अशा सगळ्या याच्यावर लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्यावेळेला रोज आमचं उठून एकच काम होतं की आम्ही अशा इन्स्टिट्यूटचे स्टुडंट आहोत आणि मग आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू करायचा आहे आणि मग तुम्ही आम्हाला केव्हा भेटू शकाल, कारण ज्या लोकांच्या सभा, मोर्चे आणि सगळं तिथे झालेलं आहे तर त्या लोकांविषयी जाणून घेणं, प्रत्यक्ष त्यांच्याविषयी जाणून घेणं हे खूप गरजेचं होतं. तर आम्ही त्यांच्याशी जेव्हा बोलत होतो तेव्हा एक लक्षात आलं की म्हणजे सगळा प्रोजेक्ट कंप्लीट झाला कारण आम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोललो, पण मेधाताईंचं नाव आमच्या डोक्यात सुद्धा नव्हतं, कारण आम्हाला असं वाटलं होतं की त्या खूप इंटरनॅशनल लेवलला पोचलेला ॲक्टिव्हिस्ट आहेत, सो कोण आपल्याला त्यांचा नंबर देईल. माझा एक मित्र होता, कलिग आहे, जो पंकज दळवी नावाचा, जो तेव्हा झी 24 तासला होता. तर त्याने मला एकदम प्रोजेक्ट कंप्लीट होऊन, फीचर रायटिंग कंप्लीट होऊन सबमिशनच्या याच्यावर होतं, तेव्हा त्याने मला 3 दिवसापूर्वी सांगितलं की असं असं आहे आणि मेधाताईंचं नाव जर या प्रोजेक्टमध्ये नसेल तर काही अर्थ नाही, कारण त्यांनी खूप मोठी आंदोलनं आत्तापर्यंत केली आहेत. मी म्हटलं की अरे, त्यांचा नंबर मिळवण्यापासून आमच्याकडे तयारी, आणि मिळाला तरी त्यांची अपॉइंटमेंट त्यांनी लगेच देणं, आमचं फीचर रायटिंग 3 दिवसात. तर तो एकदम म्हणाला की माझ्याकडून नंबर घे. तो घेतला. मी मेधाताईंना फोन केला आणि ॲज एक्सपेक्टेड आम्हाला असं होतं की 15-1 दिवसांची मुदत त्या घेतील आणि म्हणतील की मी 9 वाजता फोन केला, त्या 9:05 त्या म्हणल्या मी 10 वाजता अशा ठिकाणी येते खारघरला, तर तुम्ही तिथे या. आणि त्यावेळेला NAPM, जे मला तेव्हा माहिती नव्हतं पण आत्ता माहिती आहे कारण मी आंदोलनाचा पूर्णकालीन कार्यकर्ती म्हणून भाग आहे, तर नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मुवमेंटचं द्वैवार्षिक संमेलन सुरू होतं आणि तिथे सगळ्या आंदोलनांमध्ये जोडलेली, महाराष्ट्राच्या नाही देशभरातल्या सगळी लोकं येणार होती. तर तिथे त्यांनी आम्हाला बोलवलं खारघरला. आम्ही भेटलो, बोललो आणि तिथे ॲज युज्युअल मेधाताई जिथे असतात तिथे मीडिया खूप असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर सगळे मीडिया पर्सन्स पण आलेले, झी 24 तास, ABP माझा आणि सगळेच. तर त्यावेळेला लक्षात आलं की आम्हाला असं वाटलं होतं की आधी तर त्यांना आम्ही गेलो तर एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या सामाजिक नेत्याची जी एक भूमिका, ज्याच्या एकदम विरोधातली भूमिका आम्हाला लक्षात आली की त्या म्हटलं की
अच्छा तुम्हाला असं करायचं आहे का, मग तुम्ही एक काम करा, या सगळ्या लोकांशी बोला जे खूप वेगवेगळ्या भागातून स्वतः लढणारे, मग आदिवासी असतील, वंचित असतील, शोषित असतील, त्यांच्याशी त्यांनी आम्हाला आधी बोलायला लावलं. त्याच्यानंतर आम्हाला सुनीतीताई असतील, उल्काताई असतील, अशी सगळे मोठमोठे, सुरेखाताई असतील, यांच्याशी बोलायला लावलं. आणि त्याच्यानंतर मध्ये एक ब्रेक होता 20 मिनिटाचा. त्याच्यात आम्ही त्यांना गाठलं आणि म्हणलं की ताई आता तुमचा इंटरव्ह्यू आम्हाला करायचा आहे. तर तेव्हा मीडियावाले पण खूप 2 मिनिटाचा बाईट त्यांना हवा असल्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला 2 मिनिटाचा बाईट द्यावा. आम्हाला अपेक्षित हे होतं की आधी तर त्यांना बाईट देतील आणि मग, कारण असंही आम्ही कुठेतरी काही कुठे छापून आणणार नव्हतो. आमचा तो फीचर रायटिंगचा प्रोजेक्ट कॉलेजच्या एका बंद कपाटात राहणार होता. पण तरीही त्यांनी भूमिका घेतली की हे मुलं सकाळपासून आलेत आणि आधी मी त्यांचा इंटरव्ह्यू करीन आणि मग मीडियाला बाईट देईन. तर ते एक पहिलं इम्प्रेसिव्ह हे होतं. त्याच्यानंतर आम्ही प्रश्नांमध्ये एक एक प्रश्न जेव्हा त्यांना विचारलं, तेव्हा माझा एक मित्र आहे मंदार जोशी, त्याने त्यांना विचारलं, त्याने आणि मी मिळून हे ठरवलं होतं की आम्ही त्यांना एक प्रश्न विचारून, तो प्रश्न होता की तुमच्या काळात एक सामाजिक चळवळींचं वारं होतं किंवा वादळ होतं, ज्याच्यामध्ये खूप लोकांना असं वाटत होतं की आपण सामाजिक चळवळीत उतरलं पाहिजे, पण आजचा युवक असं काही विचार करताना वाटत नाही, त्याला सामाजिक चळवळींमध्ये इंटरेस्ट नाही. तो इतका करिअरिस्टिक आणि फोकस्ड आहे स्वतःच्या आयुष्यात की स्वतःची करिअरची एवढी भ्रांत सगळ्यांना पडलेली आहे की अशा सामाजिक चळवळींमध्ये युवक उतरत नाहीत. तर तुम्हाला असं वाटतंय का, हा प्रश्न आम्ही मेधाताईंना विचारला होता, की आंदोलनाची पुढची पिढी तयार झाली. तर मेधाताईंनी 2 सेकंद थांबून आम्हाला उत्तर दिलं होतं की हो, मला नक्कीच असं वाटतं की आंदोलनाची पुढची पिढी तयार आहे, पण त्याच्यासाठी तुमच्यासारख्या सगळ्या युवकांनी जे त्या त्या क्षेत्रामध्ये करिअर करत असतील त्यांनी आपापल्या ठिकाणी राहून त्यांचं शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर त्यांनी 1 वर्ष आंदोलनाला द्यावं, मग त्या आंदोलनातला आ कळेल. तर मी म्हणजे ते उत्तर लिहून घेतलं, आम्ही तो प्रोजेक्ट सबमिट केला, अपेक्षेप्रमाणे आम्हाला चांगली ग्रेड मिळाली, सगळं झालं. त्याच्यानंतर फक्त त्या जिथे दिसायच्या तेव्हा मी त्यांना, जर मला काही पटलं तर हे मला पटलं, हे नाही पटलं, अशा पद्धतीची उत्तरं त्यांना मेसेजने लिहून पाठवायचे. कधी रिप्लाय यायचा, कधी नाही यायचा. त्याच काळामध्ये त्यांच्या आंदोलनाला 25 वर्ष पूर्ण होणार होती, नर्मदा आंदोलनाला. तर त्यावेळेला ते वर्ष होतं 2010. त्याच्यामध्ये मी ठरवलं होतं की एकदा आपण बघून येऊयात, वगैरे कळणं इतकं तर आपण 1 वर्ष देणार नाही, पण आपण ॲटलिस्ट एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, म्हणजे जी एका इंटरनॅशनल लेवलला पोचलेलं आंदोलन आहे, तर त्याचा भाग म्हणून आपण बघून येऊयात काय चालतंय. म्हणून 2010चं ते जे वर्ष होतं, ज्याला 25 वर्ष पूर्ण होणार होती, तेव्हा मी आले. तर ते जे 4 दिवस होते, त्यावेळेला महाराष्ट्रात असं काहीतरी आहे, आपण ऐकून असतो, वाचून असतो की जिथे रेंज नाही, लाईट नाही, लोकांचा खूप मोठा संघर्ष आहे. तर हे सगळं तेव्हा मी ऐकलं होतं, पण मी प्रत्यक्ष बघितलं 25 वर्षाच्या कार्यक्रमाच्या वेळेला. आणि हे सगळं ज्या वेळेला झालं तेव्हा मी त्यांना, हे येण्यापूर्वीची एक गोष्ट होती की मी त्यांना सतत फोन करत होते की मला यायचंय, आणि तर त्या स्वतःहून कॉलबॅक करून ती एक व्यक्ती सुद्धा नर्मदेत येऊन ती कशी हे सगळं समजून घेऊ शकेल याच्यासाठीचे त्यांचे जे प्रयत्न होते, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून फोन करणं, त्याच्यामध्ये त्यांनी कंटिन्यू त्याचा फॉलोअप घेणं की तुमची येण्याची व्यवस्था झाली ना, इथपासून ते पूर्ण शेवटी जाईपर्यंत किंवा आल्यानंतर सुद्धा एकदम पटकन ओळखणं की तुम्ही लतिका ना. तर ह्या गोष्टी खूप मेमराईज होऊन गेल्या. त्याच्यानंतर असं झालं की मी त्यांच्या एका, म्हणजे तो जो प्रवास होता 4 दिवसांचा 25 वर्षाच्या कार्यक्रमाच्या वेळेला, तेव्हा योगिनी खानोलकर, ज्या आमच्या आत्ता सिनियर ॲक्टिव्हिस्ट पूर्वी होत्या, आत्ता त्या महाराष्ट्र ग्रामीण मंत्रालयाच्या याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव्ह आहेत, तर त्यांच्याशी माझी ओळख झाली. तर तेव्हा मी जेव्हाही कधी त्यांना विचारायचे की काय काम चालतं, तर त्या नेहमी असं उत्तर द्यायचे की आज मी रेंजच्या बाहेर आहे, मी आज इथे आहे, मग माझं हे, पण असं स्पेसिफिक काम काय चालतं हे कधी सांगितलं गेलं नाही. कदाचित अपेक्षित असेल की मी ते येऊन इथे बघावं आणि त्याच्यानंतर त्या सगळ्याचा एक उलगडा व्हावा, म्हणून त्या कधीच सांगायचं नाही. तर मला ते एकदम हे व्हायचं की काय असं काम चालत असेल, हे सतत रेंजच्या बाहेर असतात, रेंजच्या मध्ये येतात, तेव्हा त्यांना बोलायला वेळ मिळत नाही. तर म्हणून मी त्याच्यानंतर माझं हे संपल्यानंतर 1 महिना द्यायचं ठरवलं होतं, 1 वर्ष वगैरे तर नाही, जेणेकरून मीडिया, आणि 25 वर्षाच्या कार्यक्रमाला येण्याचा पण माझा अर्थातच स्वार्थी हेतू होता की खूप सारं मीडिया इथे आलेलं असेल. अपेक्षेप्रमाणे खूप लोक आलेली होती, मिताली मतकर होत्या, प्राजक्ता धुळप होत्या, त्याच्यानंतर अशी अनेक लोक होती मीडियामधली, सतीश मनवर होते. तर अशी अनेक लोक होती की जी हे कव्हर करायला आली होती 25 वर्षाचं आंदोलन. सो माझा उद्देश होता की आपण बाहेर पडण्यापूर्वी जर्नलिझमचा कोर्स करून आपले असे काही कॉन्टॅक्ट जर्नलिझममध्ये बनलेले असतील की ज्यांच्याकडून मी जर्नलिझमचं इंटर्नशिप म्हणा किंवा आणखीन काहीतरी म्हणा हे सुरू करू शकेन. अशा हेतूने, अशा माझ्या खूप स्वार्थी उदात्त हेतूने मी इथे आले होते.
पण ते 4 दिवस बघितल्यानंतर त्याच्यानंतरच्या वेळेला मी 1 महिना येऊन राहिले, तेव्हा पहिलंच काम मला दिलं गेलं होतं की जीवनशाळांवर, म्हणजे मी आधीच ठरवलं होतं की मी पाहिजे ते काम करायला तयार आहे, मला फक्त समजून घ्यायचंय की नर्मदा आंदोलन म्हणजे नेमकं काय काय चालतं. तर त्याच्यामध्ये शाळांवर धान्य पोहोचवायला सांगितलं. शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यात एकदम, म्हणजे मी ज्या शाळांमध्ये शिकले ते एकदम स्ट्रक्चराईज, एकदम वॉल आणि याचं स्ट्रक्चर असतं भिंतींचं. तर 4 भिंतींच्या शाळेच्या पलीकडे अशी काही वेगळी शाळा मी अपेक्षित केली नव्हती. पण आम्ही गेलो एक तर माझा प्रवास सुरू झाला. आम्ही इथून भुशाला गेलो, तर आधी इथून ट्रकमध्ये धान्य भरलं गेलं, मग ते भुशाला उतरवलं गेलं, मग ते मोठ्या बार्जमध्ये टाकलं गेलं. बार्ज हा बोटीचा खूप मोठा प्रकार आहे, ज्याच्यात 200 क्विंटल धान्य ॲट अ टाइम जाऊ शकतं. तर ते त्याच्यात टाकलं गेलं आणि मग तिथून आमचा प्रवास त्या बार्जमध्ये सुरू झाला, जिथे बिलकुल रेंज नाही, काही नाही. बार्जमध्ये धान्य टाकून आम्ही जलसिंधी, त्यावेळेला शाळा सुरू होती मध्य प्रदेशातली, तर तिथे गेलो. तिथून आम्ही थुवाणीला गेलो, थुवाणीवरून आम्ही डनेलला गेलो आणि डनेलवरून शेवटी मणिबेलीला गेलो. तर शेवटचं ठिकाणी यायला आम्हाला 2-3 दिवसांचा प्रवास लागला, ज्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी धान्य उतरल्यानंतर गावकरी आणि स्वतः मुलं येऊन ते धान्य घेऊन जाणं. ज्या वाटेवर तुम्ही म्हणजे मी एकटी पायाने चालू शकत नव्हते, त्या पायवाटेने ती लोक डोक्यावर धान्य घेऊन जाणार. अगदी मुलं सुद्धा शिक्षणासाठीची त्यांची ही जी संघर्षाची एक बाजू होती ती मला कळली. आणि मला विचाराल तर अशी काहीतरी शाळा, मला सांगितलं असतं कोणी की तुला बकऱ्या चारायच्या आहेत का शाळेत जायचे, तर ऑब्व्हियसली मी बकऱ्या चारायचं ठरवलं असतं. मी शाळेत नसते गेले जर एवढा संघर्ष असता तर. तर हा जो एक मोठा पार्ट होता निर्माणाचा, जो नर्मदा बचाव आंदोलनामार्फत चालवला जातो, तो आपल्याला कुठेच मेनस्ट्रीममध्ये येताना दिसत नाही किंवा कुठल्याही मीडियामध्ये त्याचं छापून आलेलं फारसं दिसत नाही. तर ही एक मोठी बाजू नर्मदा आंदोलनाची मला तेव्हा कळली. सगळ्यात शेवटी आम्ही जेव्हा इकडे गेलो मणिबेलीला, आणि मणिबेलीला पूर्ण अंधार पडलेला होता. आणि आपण जेव्हा लहानपणी मला खूप सारे निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायची हे होती, तर त्या आवड होती. तर तिथे आम्हाला एक विषय एकदम मणिबेलीमध्ये आठवून गेला की सूर्य उगवला नाही तर हा जो निबंध आपल्याला दिला जातो जनरलीच, किंवा वक्तृत्वासाठी पण दिलं जातं, तर माझ्या म्हणजे जनरली आपल्याला ती एकदम कल्पनात्मक निबंध ज्याला म्हणतो तो आपल्याला लिहावा लागतो की नाही झालं तर काय काय होऊ शकतं. हे आपल्या कल्पनेच्याही बाहेरचं जे मी तिथे बघितलं मणिबेलीमध्ये, की खरंच म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की खरंच त्या सूर्याने जर ठरवलं की मणिबेलीत किंवा या संपूर्ण भागामध्ये जिथे लाईट नाही तिथे मला उगवायचं नाही, तर पूर्ण काळोखामध्ये जीवन सुरू होईल. त्यांचं सूर्योदय झाल्यानंतर त्यांचं जीवन सुरू होतं आणि सूर्यास्त झाल्यानंतर त्यांचं जीवन एक प्रकारचा दिवस संपतो. तर असं आपल्या आयुष्यात होत नाही, कारण आपल्याकडे लाईट्स अवेलेबल आहेत आणि सगळं अवेलेबल आहेत. तर ते खूप दुःख मला झालं आणि तो निबंध मी एका हाताचरशी लिहून काढला आणि खूप रडायला यायला लागलं की या भागामध्ये काम करण्याची खूप गरज आहे असं वाटलं. तरी सुद्धा हे सगळं पूर्ण झाल्यानंतर आणि इथली सगळी कामं बघितल्यानंतर 1 महिन्यानंतर मी ठरल्याप्रमाणे परत गेले. आणि कारण कितीही नाही म्हटलं तरी तुमचं करिअर तुम्हाला नेहमी खुणावत असतं. तर त्यावेळेला 1 महिन्यानंतर जेव्हा मी परत गेले, योगिनीताई माझ्या संपर्कात होत्या अर्थात. त्यांना वाटत होतं की मी इथे काम करावं. शिक्षकांचं पूर्ण वेळ एवढ्या कमी मानधनामध्ये 24/7 शाळेमध्ये राहणं असेल, किंवा मुलांची ही संघर्षाची ओढ असेल, किंवा ह्या नर्मदा आंदोलनाच्या वेगळ्या बाजू आहेत ज्या संघर्षाच्या पलीकडे जाऊन चालतात, ज्याला खूप वेगळी एक ओढ आहे, ती मला या सगळ्यातून दिसली. आणि मी घरी गेल्यानंतर स्वस्थ नाही बसू शकले. योगिनी त्यांनी मला 1-2दा फोन केले आणि त्यावेळेला माझ्या हातात 2 ऑप्शन्स होते. एकतर ग्रीन पीसमध्ये मीडिया कन्सल्टंट म्हणून जॉब करणं 30,000च्या नोकरीवर, आणि अशा एका क्षेत्रात जाऊन काम करणं ज्या क्षेत्राची भाषा मला माहिती नाही, जिथल्या लोकांबरोबर काय काम करायचं तेही मला पुरतं तोपर्यंत कळलेलं नव्हतं. पण तिथे माझ्या कामाची गरज आहे, माझ्यासारखं कोणीतरी जाऊन काम करण्याची गरज आहे, एवढं मात्र मला 100% माहिती होतं. तर या सगळ्या प्रवासातून मग मला असं वाटलं की मी साधारण 1 वर्षभर नेऊन बघावं आंदोलनाला आणि तो वगैरे सगळं समजून घ्यावं. कारण जो मला माहिती होता तो फक्त एवढंच होतं की कुठेतरी जायचं, मोर्चे धरणे आणि आंदोलनं करायची आणि परत यायचं. याच्यासाठी मला खरं तर वाटलं होतं की एवढं म्हणजे वर्ष देण्याची गरज नाही. रादर मेधाताईंना ज्या वेळेला एक प्रश्न विचारला होता तेव्हापासूनच माझ्या डोक्यात होतं की 25 वर्ष एखाद्या आंदोलनाला लढावं लागतं. हीच मुळात त्या आंदोलनाची हार आहे. कारण 25 वर्ष झालं तुम्ही लढताय, पण तरी पण तुम्हाला न्याय मिळत नाही, तर अजून तुम्ही किती वर्ष लढणार आहात. तर हा एक पांढरपेशा विचार घेऊन मी इथे आले होते. ज्या 1 वर्षाची आता 11 वर्ष कशी झाली हे मला काही कळलेलं नाही अजूनही. आणखीन पुढची किती वर्ष जातील हे पण माहिती नाही.
पण जोपर्यंत कामातून समाधान मिळतं आहे, म्हणजे मला खूप मोठ्या पैशाची नोकरी कदाचित मिळाली असती पण समाधान नसतं मिळालं, तर ते समाधान मला माझ्या कामातून मिळतं, म्हणून मी नर्मदा आंदोलनात आजपर्यंत कार्यरत आहे. खरं तर हा निव्वळ योगायोग असू शकतो की जो प्रश्न तुम्ही ताईंना विचारला होता 10 वर्षांपूर्वी, की तुमचा काळ वेगळा होता, त्यावेळेस सगळ्यांना आंदोलनात उतरायचं होतं आणि मग काम करायचं होतं, आणि आताची मुलं खूप फोकस्ड आहेत. मी तोच प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की 10 वर्षापूर्वी काळ वेगळा होता, त्यावेळेस अण्णा हजारे आणि इतर गोष्टी होत्या, आणि मग लोकांना आंदोलनात उतरायचं होतं, आणि आता करिअरची मुलं खूप फोकस्ड आहेत, मग आता काय करतील? पण त्याचं उत्तर तुम्ही ओघानेच दिलं. पण आता इथून पुढे आपण जाऊया थोडंसं, की एकदा तुम्ही इथे येण्याचा निर्णय घेतला, पण लहानपणापासून मुंबईत शिकलेला तुम्ही, खरं तर उच्च विद्याविभूषित म्हणूया, आणि इथे येऊन अगदीच ज्यांना अबकडंही येत नाही अशा लोकांशी जुळवून घेणं आणि खरं तर त्यांना सांगणं की बाबा तुम्हाला हे गरजेचं आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की ज्यांच्यात तुम्हाला बदल घडवायचा आहे त्यांना आधी बदलायची इच्छा असली पाहिजे, पण या लोकांना बदल हे काय माहितीच नव्हतं. मग इथं येणं, इथं काम करणं, हे कोणत्या प्रकारचे नवीन चॅलेंजेस तुमच्यासमोर होते? कशा पद्धतीने इथं जुळवून घेतलं? आज मी तुम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा तुम्हाला काम करताना बघतो तेव्हा वेगवेगळ्या भाषांचा देखील वापर तुम्ही करता. तर हे सगळं शिकायला, हे सगळं आत्मसात करायला किती दिवस गेले? कारण इथं आल्या आल्या भारावून टाकायला होतं, काय काय समजू आणि काय काय नको असं व्हायला होतं. मुळात पहिले भाषेची अडचण खूप होती, कारण जर तुम्हाला आदिवासींबरोबर कुठल्याही समूहाबरोबर काम करायचं असेल तर इथे सगळे मोस्टली ट्रायबल्स, ज्याला पावरी आणि भिली असं म्हटलं जातं. पावरा आणि भिल मुख्य 2 जाती जर आपण धरल्या, आणि सबकास्ट तर खूप आहेत, पण ह्या 2 मुख्य जाती म्हटल्या तर ॲटलिस्ट ती भाषा तुम्हाला शिकावी लागते. तर मी पहिले काही दिवस माझे सगळे सिनियर्स कार्यकर्ते, म्हणजे याच्यात ओरसिंग गुरुजी असतील, खेमसिंग असेल, चेतन भाऊ असतील, योगिनीताई असेल, किंवा आणखीन विजय वळवी असतील, तर या सगळ्यांबरोबर आधी पहिल्या काही मीटिंग्स फक्त ऐकायचे. म्हणजे मीटिंगला जाणं आणि फक्त माझी भूमिका असेल की ते ऐकणं. तर या ऐकण्यातूनच मी जवळपास 6 महिने, आणि गावात राहणं हे जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला नॅचरलीच ती भाषा शिकावी लागते. तर त्यामुळे गावात राहणं आणि कार्यकर्त्यांबरोबर फिरणं आणि ऐकणं या 3 गोष्टींमुळे मला पावरी शिकायला साधारण 6 महिने गेले. भिली फारशी मला जरी बोलता येत नसली तरी कळते, आणि भिलीत काहीतरी तरी आत्ता मी बोलू शकते, आणि या सगळ्याला साधारण 1 वर्षाचा कालावधी गेला. पण त्या 1 वर्षामध्ये खूप काही आणखीन गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्याच्यामध्ये, कारण तुम्ही जेव्हा गावात राहता तेव्हा तुम्हाला त्यांच्याशी जर कम्युनिकेट करायचं असेल आणि दुसरा कोणी कार्यकर्ता, म्हणजे पहिल्या दिवशीची मीटिंग झाली त्यावेळेला कार्यकर्ते सोबत असायचे, त्याच्यानंतर ते निघून जायचे, मग तिथे मला सर्वे करायचा असायचा किंवा आणखीन काही गोष्टी करायच्या असायच्या ज्या गावाच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. तर त्यांच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी मला भाषा येणं गरजेचंच होतं, हे मला कळलं, आणि नाहीतर मी कम्युनिकेशनच करू शकत नव्हते, आणि ते तितक्या चांगल्या पद्धतीने मग तुम्हाला समजत पण नाही आणि तुम्ही कामही नाही करू शकत. तर ही भाषा शिकायला मला साधारण 6 महिने गेले. पण हा प्रवास खूप चांगला होता, कारण माझे सगळे सिनियर कार्यकर्ते त्यावेळेला माझ्या बरोबर होते, आणि त्यांच्याकडून आणि लोकांकडून बेसिकली तुम्ही खूप शिकत जाता. तर लोकांमध्ये राहिल्यानंतर पण आणि ऐकून पण तुम्हाला खूप शिकता येतं. तर ही पहिली अडचण होती. दुसरं असं होतं की तुम्ही एकदम अशा सगळ्या चांगल्या घरातून राहून बिहून येता की, आणि मग एकदम म्हणजे नर्मदा आंदोलनाचं ऑफिस याच्यामुळे पण खूप असं स्ट्रक्चराइज नाही आहे अजून पण, कारण एवढा पैसा मोठी मोठी ऑफिसेस उभं करण्यासाठीच आमच्याकडे नाही. त्यामुळे सर्वोदयाचं जे विनोबा भावेंनी चळवळ उभी केली होती त्याच्यामध्ये त्यांचं जे ऑफिस होतं त्याला एक आधी भूतबंगला म्हणायचे, आणि आता जरा ते व्यवस्थित स्ट्रक्चर थोडंफार बरं दिसतंय. तर ते असं 10 वर्ष सतत बंद होतं विनोबा भावेंची चळवळ झाल्यानंतर. आणि मग नंतर नर्मदा आंदोलनाचा व्याप आधी, कारण की गावांमध्ये सत्याग्रह चालायचे तर सगळं गावामध्ये स्ट्रक्चराइज ऑफिस होतं. नंतर मग इकडे ज्या वेळेला ऑफिस शिफ्ट करायचं ठरलं, कारण कागदं खूप वाढली, लोकांचे प्रॉब्लेम्स वाढले, आणि त्याच्या अनुषंगाने शाळेचं काम वाढलं, त्याच्या मॅनेजमेंटच्या पद्धतीमध्ये पुन्हा कागदांचा एक भाग आला, आणि मग इथे राहणारे कार्यकर्ते, त्यांचं जेवण, सगळ्या कार्यकर्त्यांची सुरुवात नर्मदा आंदोलनातल्या ही ऑफिसवर राहूनच झाली. ऑफिस आणि गाव याच्या पलीकडे तुम्ही स्वतंत्र घर आणि असं सगळं नाही तुम्ही अपेक्षा करू शकत, कारण त्यावेळेचं मानधन म्हणजे मी माझं म्हणजे अगदी सांगायला आवडेल की 1500 रुपये मानधनावर माझी सुरुवात झाली, आणि त्या सगळ्या मानधनामध्ये पुन्हा रेंटल घर घेणं आणि हे सगळं त्यावेळेला परवडणारं पण नव्हतं. त्यामुळे संपूर्णपणे आम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी ऑफिसवर राहून केल्या, मग त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी ज्या इथे स्त्री पुरुष समानता खरी बघायला मिळते की सगळे पुरुष कार्यकर्ते पण त्यावेळेला जेवण बनवायचे आणि महिला कार्यकर्त्या पण जेवण बनवायच्या. कधी कोणी कोणतंही काम
कमीपणाचं मानलं जाऊ नये आणि मग जी खरी आपण खऱ्या आपल्या आयुष्यामध्ये पण बऱ्यापैकी घरांमध्ये ही बघायला मिळत नाही, तशी माझ्याही घरात बघायला मिळत नाही किंवा नाहीये, तर ती मला इथे बघायला मिळाली. आणि ह्या सगळ्या एक एक गोष्टी होत्या ज्याच्यातून मी खूप शिकत गेले. त्याच्यानंतर गावांमध्ये जाणं असेल, चालणं असेल. चालणं तर इथल्या प्रत्येक व्यक्तीला करावंच लागतं, कारण इथे रस्ते पोचलेले नाहीत, बाकी सगळ्या गोष्टी नाही. तर एकच प्रसंग मी याला अनुसरून सांगेल, की तोरणमाळच्या खाली भाबरी नावाचं एक ठिकाण आहे, की जिथे इथे जनरली कोणालाही विचारलं की किती चालायचं, ते हे काय इथेच 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 असं म्हणून म्हणून कंप्लीट 5 तास पहिल्याच वर्षी मला चालवलं होतं कंटिन्यू. म्हणजे तोरणमाळ हिल स्टेशन ज्याच्या खाली आपण अपेक्षित पण करत नाही, इतकी अतिदुर्गम भागातली सगळी गावं आहेत. तर त्या गावांमधलं शेवटचं टोक भाबरी आणि तिथे आमची शाळा चालणार होती आणि तिथे आमची शिक्षकांची मीटिंग होती. तर संपूर्ण दिवसभरातले 5 तास कंटिन्यू चालत आम्ही सगळे शिक्षक कार्यकर्ते आम्ही तिथे गेलो आणि ती मीटिंग घेतली. तर दुसऱ्या दिवशी मला अक्षरशः उठवत नव्हतं अशी स्थिती होती, कारण शहरातून आल्यामुळे आपल्याला इतकी चालण्याची सवय नसते. पण त्या सगळ्याला पण व्यवस्थित कोप अप करून मग येताना आम्ही बोटीने आलो, जेणेकरून थोडंसं चालण्याचं अंतर कमी झालं. पूर्ण चालणं बंद झालं नाही, पण चालण्याचं अंतर कमी झालं. 1.5 तास चालावं लागलं. पण ह्या सगळ्या अशा काही गोष्टी होत्या की ज्या शहरातून आल्यानंतर तुम्हाला इथे शिकून घ्याव्या लागतात. त्या तुम्ही आपोआप शिकता, परिस्थितीनुसार शिकता. फक्त एवढंच आहे की त्याला तुम्ही जर ओझं मानलं तर त्या तुम्ही कधीच शिकू शकत नाही. पण त्याला जर तुम्ही मला खरंच काहीतरी करायचंय आणि या लोकांसाठी करायचंय म्हणून जर त्या प्रेरणेने जर आला असाल, आत्मीय प्रेरणेने, तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला त्या कामाचा भाग असं आहे असं वाटतं, असं मला वाटतं. 1985च्या सुमारास नर्मदा बचाव आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर बरीच वर्ष हे आंदोलन पुढे सुरू राहिलं. नर्मदा नवनिर्माण अभियान आहे, याची का गरज पडली आणि त्याच्या अंतर्गत आता आपण कोणकोणती आंदोलनाच्या माध्यमातून कामं करतोय? नर्मदा नवनिर्माण अभियान हे 2004 मध्ये फॉर्म झालेलं ट्रस्ट आहे, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950च्या अंडर. तर हे आधी असं होतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने शाळांना मदत मिळायची. म्हणजे गावाचा सहभाग ज्याच्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर होता. गावातूनच धान्य दिलं जायचं, गावाचीच लोकं शाळेसाठीचं स्ट्रक्चर जे काही लोकलाइज पद्धतीचं असेल ते बांधायची. पण 2004 नंतर म्हणजे पूर्वी खूप लोकांचं शिफ्टिंग सुरू झालं, त्यांना पुनर्वसन मिळायला लागलं आणि त्यांनी पुनर्वसन घेणं हे आंदोलनाने मान्य केलं. आंदोलनाच्या माध्यमातून अनेक लोकांचं पुनर्वसन झालं आणि मग असं व्हायला लागलं की गावात हळूहळू संख्या कमी, लोकांना सुद्धा खायची भ्रांत आणि अशा सगळ्या गोष्टी, कारण जमीन बुडीतात गेलेली होती. मग त्यामुळे असं झालं की बाहेरून येणाऱ्या मदतीचा ओघ हा वाढवण्यासाठी आणि याला जर एक व्यवस्थित म्हणजे पुढे जर आपल्याला हे कार्य सुरू ठेवायचं असेल, शाळा सुरू ठेवायच्या असतील, तर मग आपल्याला एक ट्रस्ट फॉर्म करणं गरजेचं आहे की ज्याच्या अंतर्गत आपण लोकांना ATGची फॅसिलिटी आणि सगळं देऊ शकतो आणि लोक आपल्याला मदत करू शकतात. तर म्हणून मग या ट्रस्टची स्थापना झाली आणि एक ज्याला आपण फॉर्मलाइज पद्धतीचं काम असं ज्याला म्हणतो, तर ते 2004 पासून मग नर्मदा नवनिर्माण अभियानाअंतर्गत निर्माणाची सगळी कामं सुरू झाली, ज्याच्यामध्ये आत्ता सध्या आम्ही शाळा चालवतो आहोत 1ली ते 4थीच्या मुलांसाठी, ज्यांना जीवन शाळा असं म्हटलं जातं, जे आत्ता महाराष्ट्रात 6 आहेत, मध्य प्रदेशामध्ये 1 आहे. अशा 7 शाळांमधून जवळपास 700च्या वर पूर्णपणे आदिवासी मुलं शिकतात. त्याच्यानंतर आम्ही आरोग्याचे वेगवेगळे प्रकल्प गव्हर्नमेंट बरोबर म्हणजे शासनाबरोबर घेतले, ज्याच्यामध्ये पहिला प्रकल्प होता कम्युनिटी बेस्ड मॉनिटरिंग. लोकांच्या माध्यमातून आम्ही CBMचा एक प्रोजेक्ट चालवला, जो 2008 पासून 6-7 पासून ते जवळपास 2013-14 पर्यंत चालला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आत्ता पण आपण आरोग्यावर वेगवेगळ्या पद्धतीने देखरेख करत असतो, ज्याला लोकांच्या सहभागातून लोकांनी त्यांच्या आरोग्याच्या अधिकारांसाठी केलेली देखरेख असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर फॉरेस्ट राईट्स ॲक्टचं काम खूप मोठ्या प्रमाणावर चालतं, ज्याच्यामध्ये लोकांना इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट्स आणि कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स मिळवून दिले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं फिशरीज, म्हणजे जो खूप मोठा संघर्ष 10 वर्षांचा जावा लागला, कारण नर्मदेच्या धरणामुळे जी काही टोटल वीज बनणार होती धरणातून, त्याच्या फक्त 27% विजेवरच महाराष्ट्राला अधिकार होता. त्याच्या पलीकडे कोणतेही अधिकार पाण्यावर असतील किंवा तिथल्या जमिनीवर असतील हे नव्हते. पण मग आमची घोषणाच ही होती किंवा आहे की जहा जमीन डुबी हमारी, पाणी मछली कैसे तुम्हारी. तर ती पाणी आणि त्याच्यातले मासे, त्यातली जमीन ही आमचीच आहे, तर तुम्ही त्याच्यावर अधिकार सांगणारे कोण, असं आमचं ब्रीदवाक्य आणि घोषणा होती. त्याच्यामुळे आमचा एक 10 वर्षांचा खूप मोठा संघर्ष झाला आणि त्या संघर्षामधून मग आम्हाला 2014ला आमची पहिली सोसायटी मंजूर झाली, सहकारी संस्था मंजूर झाली आणि तिथून मग आमच्या आत्ता जवळपास 15 सोसायट्या मंजूर झालेल्या आहेत. त्यांचा एक संघ बांधण्याचं काम पण आमचं सध्या फिशरीजचं सुरू आहे आणि मग हा खूप मोठी उलाढाल, खूप मोठा
तिथल्या लोकांना लाईव्हलीहूड मिळवून देण्याचा खास करून जो प्रयत्न होता, त्याला एक संस्थेच्या माध्यमातून खूप वेगळी जोड देता आली, जे नर्मदा नवनिर्माण अभियानाने आत्तापर्यंत केलं. आणि नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या माध्यमातून मग आता या सगळ्या फिशरीजचं पण काम आम्ही सुरू ठेवलेलं आहे. मध्ये काही बचत गटांबरोबर आम्ही चिक्कीचा प्रोजेक्ट, म्हणजे काही जे वसाहतींमध्ये गेलेल्या महिला आहेत आणि ज्यांना शेंगदाण्याची चिक्की बनवण्याचं एक प्रशिक्षण एका फूड टेक्नॉलॉजी झालेल्या रंजना पवार नावाच्या मुलीकडून देऊन त्यांच्याकडूनच जीवनशाळांमध्ये त्यांच्याकडून चिक्की तयार करून घेऊन ती जीवनशाळांमध्ये देणं आणि त्यांना त्याचा रोजगार देणं, हे पण संस्थेने केलेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचं रिलीफचं कार्य, म्हणजे आता कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या मायग्रेट झालेल्या लोकांना परत आणणं, सगळ्या आदिवासींना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी परत आणणं, हे शासनाबरोबर आदिवासी विकास विभागाबरोबर कोलॅबोरेशन करून आपण त्या लोकांना गाड्या उपलब्ध करून देऊन त्यांना परत आणण्याचं कामही मध्ये केलं. आणि ज्यांना अगदीच अशी हलाखीची परिस्थिती होती त्यांना रिलीफच्या माध्यमातून नर्मदा आंदोलनाने धान्य पुरवठा किंवा किराणा साहित्य असं सुद्धा पुरवलेलं आहे. जीवनशाळांच्या बाबतीत फक्त एक प्रश्न होता मला, की जिल्हा परिषद शाळा पण या भागात आहेत, जीवनशाळांचा अभ्यासक्रम असेल किंवा मग विद्यार्थ्यांनी इकडे काय यायला हवं, इथे काय ते वेगळं शिकतात आणि वेगळे घडतात? जीवनशाळा एकतर सुरू झाली कारण लोकांना त्याची गरज पडली आणि लोकांना असं वाटलं की इथे शाळा असली पाहिजे. कारण सुरुवातीचा जो 85 ते 92चा काळ होता त्याच्यामध्ये हाच प्रयत्न झाला की सरकारी शाळा ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने चालाव्यात. पण काही अंशी असं झालं की लोक सस्पेंड झाली, पण शाळेमध्ये दिलं जाणारं शिक्षण हे मिळू शकलं नाही. आणि सस्पेन्शन करवून आणणं हे नर्मदा आंदोलनाचं कधीच ध्येय नव्हतं. लोकांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार मिळवून देणं, मुलांना त्यांचा अधिकार मिळवून देणं हे गरजेचं होतं. तर त्यामुळे 92ला लोकांनी मागणी केल्यानुसार 3 दिवसांची खूप मोठी चर्चा होऊन ज्याच्यामध्ये अनिल सदगोपालन आणि सगळे आले. आणि मग या सरकारी शाळा चालत नाही तर आपलीच एक शाळा का असू नये असा गावकऱ्यांनी जो विचार मांडला. त्याच्यानंतर खूप मोठ्या शिक्षण तज्ज्ञांचं मत घेऊन आणि 3 दिवसांच्या चर्चेनंतर आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो की आपण शाळा सुरू करायला पाहिजे. पण त्याचं नाव जीवनशाळा का, तर जीवनात त्यांच्या जे काही संघर्ष निर्माण आणि मग त्यांची संस्कृती जपण्याचं काम असेल हे सगळं जीवनशाळांमधून आजही केलं जातं. ज्याच्यामध्ये आम्ही बालमेळा नावाचं एक खूप मोठा, ज्याला आपण म्हणूयात की वार्षिक स्नेहसंमेलनासारखा कार्यक्रम होतो, ज्याच्यामध्ये सगळी मुलं एकत्र येतात. त्यांना एकमेकांशी भेटणं तेवढ्या एकच दिवशी जमतं कारण खूप वेगवेगळ्या भागामध्ये शाळा चालतात, म्हणजे सगळ्या 2-3 तालुक्यांमध्ये शाळा चालत असल्यामुळे आणि एका वेगळ्या राज्यात सुद्धा. तर ती सगळी मुलं एकत्र येणं, त्यांचं एकमेकांमध्ये मिसळणं असेल. त्याच्यानंतर शेती ही प्रामुख्याने नर्मदा आंदोलनाच्या नर्मदा जीवन शाळांमध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये केली जाते, ज्याच्यामध्ये त्यांचं बियाणं मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेणं आणि त्यांनी त्यांची शेतीची जी मुख्य त्यांचा जो व्यवसाय आहे तो विसरू नये. किंवा मोठं शिक्षण घेऊन आल्यानंतर सुद्धा ती जी शेती आपण करत होतो तर ॲटलिस्ट त्यांनी त्यांच्या आईवडिलांना मदत केली पाहिजे आल्यानंतर. तर हा एक उद्देश घेऊन, कारण सगळ्यांनाच काही नोकऱ्या उपलब्ध नाहीत किंवा त्या मिळणार नाहीत, त्यामुळे आल्यानंतर मी खूप मोठा शिक्षित होऊन आलो आणि आता मला शेती करायची नाही असा एक उद्देश त्यांचा होऊ नये म्हणून 1ली ते 4थीमध्ये आम्ही शेती पण ठेवलेली आहे, शिकवतो. त्याच्यानंतर त्यांच्या जंगलांमध्ये मिळणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वनस्पतींपासून मिळणारं त्यांचं जे जडीबुटीचं ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला बाहेरचे, कारण आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा हा नंदुरबार जिल्ह्यात आहे, या अतिदुर्गम भागामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. तर प्रत्येक वेळी जर तिथपर्यंत जायचं नसेल तर आपली जी काही जडीबुटी आहे तर ती चांगल्या वनस्पतींकडून येणारं जे ज्ञान आहे ते मोठमोठ्या त्यांच्या डायांकडून म्हणजे म्हाताऱ्यांकडून आणि सगळ्यांकडून शिकून घेऊन शिक्षक त्यांना जंगलात जंगल भेट नावाचा एक प्रकार ठेवलेला आहे. आपल्या सगळ्या भागात उगवणाऱ्या झाडांना काय म्हटलं जातं, म्हणजे जगाचा भूगोल समजून घेत असताना आपल्या भागाचा स्वतःचा भूगोल पण त्यांनी समजून घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये येणाऱ्या बाकीच्या गोष्टी काय काय आहेत, त्या जंगलांमध्ये येणारं काय काय आहे, त्यांची नैसर्गिक साधन संपत्ती काय काय आहे हे त्यांना माहिती व्हावं म्हणून जंगल भेट नावाचा एक कार्यक्रम चालवला जातो. त्याच्या व्यतिरिक्त वार्षिक स्नेहसंमेलनातून त्यांच्या होळीसारखी महत्त्वाची लोकनृत्य, जी त्यांचा सगळ्यात मोठा सण आहे, किंवा इंदल असेल किंवा आणखीन अनेक सण असेल, गावदिवाळी असेल, तर हे त्यांचे जपले जावेत. या त्यांच्या संस्कृतीला त्यांनी कधी विसरू नये म्हणून ते पण जीवनशाळांच्या नाटकांमधून, गीतांमधून आणि वेगवेगळ्या पद्धतीचा त्यांच्या आईवडिलांनी केलेला संघर्ष, ज्याच्यामुळे त्यांना आज जमीन आणि पुनर्वसनाचा मोठा एक लढा त्यांनी पार केलेला आहे, तर तोही त्यांनी विसरू नये. आणि कुठल्या परिस्थितीतून जाऊन त्यांच्या आईवडिलांना संघर्ष करावा लागला आणि त्यांनी तो केला, तर हे त्यांनी विसरू नये म्हणून संघर्षाचे धडे पण जीवनशाळांमधून दिले जातात. त्यांच्या स्वतःच्या शिक्षणाचा पण एक मोठा
जो हक्क आहे तो अबाधित राहिला पाहिजे म्हणूनसाठीचा पण संघर्ष अनेक वेळा मुलांनी यापूर्वी पण केलेला आहे. जिथे शाळा बुडल्या त्यावेळी पण मुलं उभी राहिलेली आहेत आणि आज सुद्धा ज्या वेळेला 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन दिलं पाहिजे असं जेव्हा शासन म्हणतं, तेव्हा ही मुलं काही अमेरिकेतून आलेली मुलं नाहीत, ही इथल्याच भागातली 100% आदिवासी असलेली मुलं आहेत. तर मग यांना शिक्षणाचा अधिकार का नाही म्हणून 14 नोव्हेंबरच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीची पत्र लिहून कलेक्टरांना कळवणं असेल किंवा त्यांना सर्व शिक्षा अभियानामध्ये त्यांना का बरं रेशन आणि बाकीच्या गोष्टी दिल्या जात नाही, ह्या पण गोष्टींचे प्रश्न मुलांकडून उठवले जातात. ओके. खरं तर आता आपली ही मुलाखत जास्त लांबती आहे, पण मला हा प्रश्न विचारायचाच आहे की आम्ही टीम बाई माणूसच्या वेगवेगळ्या दौऱ्यांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचा, आंदोलनांचा अभ्यास करतोय. पण नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांमध्ये जो आत्मविश्वास स्वतःमध्ये आहे आणि जो विश्वास त्यांनी लोकांमध्ये इतक्या वर्षात निर्माण केला आहे, खरं तर आदिवासी समाजामध्ये अनेक श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सामाजिक प्रश्न देखील आहेत. मग तुम्हाला काय वाटतं, डाकिणीसारख्या परंपरा असतील किंवा या परंपरा सोडविण्यासाठी कुठल्या माध्यमातून प्रयत्न होणं किंवा आंदोलनाच्या असतील किंवा शासकीय प्रशासकीय पातळीतून होणं गरजेचं आहे? नाही, मुळात काय आहे की डाकिणी या प्रथेबद्दलचा प्रचार प्रसार आणि ते केल्यानंतर जे काही चुकीचे समज लोकांमध्ये आहेत ते घालवण्यासाठी म्हणून शासनाने मोठ्या प्रमाणावर एकतर जनजागृती, शासन आणि त्याच्यासोबत ज्या काही संघटना संस्था काम करतात त्यांनी पण मोठ्या प्रमाणावर, ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती पण खूप मोठ्या प्रमाणावर काम करते आहे. परंतु अतिदुर्गम भागामध्ये याचं महत्त्व पटवून सांगणं, लोकांना त्या पद्धतीचं शिक्षण देणं आणि त्यांना ते पटणं, याच्यासाठी कदाचित आणखीन काही वर्षांचा खूप मोठा प्रवास जावा लागेल. पण त्याच्यावर सातत्याने काम होणं गरजेचं आहे. एखादा प्रोजेक्ट घेऊन तेवढ्यापुरतं काम झालं डाकिण प्रथेविरुद्ध काम करण्याचं तर ते उलगडलं जाणार नाही. पण वेगवेगळ्या ठिकाणी असे जे काही युवक आहेत किंवा अशा ज्या काही महिला आहेत तर त्यांना घेऊन, मुली आहेत एस्पेशली ज्या शिकतायत, तर त्यांच्यामध्ये जनजागृतीचे धडे देण्यासाठी जर शासनाने एज्युकेशन सिस्टीममध्ये काही बदल घडवून आणले आणि त्या आश्रमशाळांमध्ये याचा एक धडा जर घडवून आणला आणि त्याच्यातून जर काही एक ज्याला आपण म्हणूयात की गेस्ट लेक्चर वेगवेगळ्या लोकांचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मोठं काम असेल, हे जर शाळांमधून दिलं गेलं तर मुलं घरी जाऊन ते सांगू शकतील, तर मुलं जाऊन उभी राहतील त्यांच्या गावांमध्ये आणि तरच मला वाटतं की हे कुठेतरी थांबू शकेल. आणि याच्यासाठी मी परत एकदा सांगते की सातत्याने काम करण्याची गरज आहे, सातत्याने लोकांबरोबर बसून फक्त आणि फक्त या विषयासंदर्भात बोलण्याची गरज आहे. आणि मग जे काही कायदे आहेत त्यांचा आधार घेऊन लगेचच त्याविषयीची जनजागृती आणि ज्या वेळेला अशा सगळ्या गोष्टी होतात, डाकिण या ज्या गोष्टी गावांमध्ये घडतात त्यावेळेला लगेचच त्याची केस नोंदवून घेणं असेल शासनाच्याही पोलीस अधिकाऱ्यांमार्फत किंवा लगेच एक टीम जाऊन, ज्याला आपण टाईप ऑफ लिगल एड असं म्हणतो, तर ती त्यावेळेला जर तिथे गेली, ज्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी असतील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनेचे किंवा आमच्याही आणखीन इतर संघटनांचे प्रतिनिधी असतील, आणखीन इतर लोक असतील की जी गावातले काही महत्त्वाचे पुढारी, तर अशी एक समिती जर बनली आणि त्या समितीने जर यासाठी काहीतरी करू शकले गावाच्या पातळीवर आणि ते प्रश्न तिथेच सुटले, तर मला वाटतं की ही प्रथा 100% बंद होण्यात आपल्याला यश मिळेल. ओके. आता शेवटचा प्रश्न, 35 वर्षाचा हा जो संघर्ष आहे तो या 30 मिनिटाच्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला समजून घेणं कदाचित खूप अवघड आहे. पण मला एक असा वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे की एवढं सगळं करत असताना, एवढ्या वर्षांचा संघर्ष करत असताना बऱ्याच वेळा निगेटिव्ह गोष्टी पण बऱ्याच होतात, नकार ऐकायला मिळतात, खूप वेळा सरकारी याच्यात तर कामच होत नाहीत. मग अशा वेळी थकायला होत नाही का? म्हणजे काय, हा काही मोटिवेशनल टॉक नाही आहे किंवा मला भाषण किंवा असं काही अपेक्षित नाही आहे, पण त्या सिच्युएशनशी तुम्ही कसं कोप अप करता? असं खूपदा होतं की आम्ही खूप फ्रस्ट्रेट होतो, सगळेच कार्यकर्ते, की एका पॉईंटला येऊन असं वाटतं की आपण कुठल्या क्षेत्रात होतो, आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणी कुठे. एकतर मी सुरुवातीला पण जेव्हा आले तेव्हा माझ्या घरच्यांचा, ऑब्व्हियसली माझ्या मित्रमैत्रिणींचा पण खूप विरोध होता. काही ठराविक मित्रमैत्रिणी होत्या की ज्यांना असं वाटत होतं की मी इथे येऊन काम करावं, कारण जग कुठल्या तरी वेगळ्या ध्रुवावर चाललेलं असताना मी एकदम तिसऱ्याच ध्रुवावर येऊन काम करते, असं पण एक फिलिंग असतं. पण एक 11 वर्षांच्या कामांमधून आणि अशा सगळ्या याच्यामधून खूपदा जेव्हा तुम्ही हा पण एक खूप मोठा ड्रॉबॅक तुम्हाला बऱ्याच वेळेला बघायला मिळतो की तुम्ही जेव्हा नॉन ट्रायबल असता तेव्हा हे कोण आम्हाला येऊन शिकवणारे, अशा पण पद्धतीची एक चर्चा आपल्याला बघायला मिळते आदिवासी भागामध्ये. पण त्यावेळेला सगळे आदिवासी कार्यकर्ते जे आमच्या बरोबर काम करतात ते आमच्या पाठीमागे खूप खंबीरपणे उभे राहतात, आमच्या गावातली लोक उभी राहतात. अल्टिमेटली नर्मदा आंदोलनात मी तर हे शिकलेले आहे की काम हे खूप महत्त्वाचं आहे, तुमच्या व्यक्तिगत कुठल्याही पातळीवर तुम्ही काम करता त्यावेळेला. पण तरीही फ्रस्ट्रेट व्हायला होतं, तरीही नैराश्य येतं.
त्यावेळेला आम्ही एक फोन मेधाताईंना करतो आणि सांगतो की आम्हाला सोडून जायचं आहे. तर त्यावेळेला त्या जे काही सांगतात, म्हणजे ते जे काही त्या आमच्या खरं तर ज्याला आपण पॉवर बँक म्हणतो, तर त्या आमच्या खूप मोठ्या पॉवर बँक आहेत. प्रत्येक व्यक्तीला एनर्जाइज करून ठेवण्याची चांगली किंवा जोडून ठेवण्याची एक खूप मोठा गुण मेधाताईंमध्ये आहे, की जो मला वाटतं की मी जेव्हा कधी फ्रस्ट्रेट होते त्यावेळेला मी त्यांना सांगते की मला, तर त्या म्हणतात की एकतर तू इकडे येऊन माझ्याबरोबर काम कर, 4-1 दिवस इकडे थांब, किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की त्या शाळांमध्ये किंवा गावांमध्ये जाऊन काम करायला लावतात. तर ज्या वेळेला तुम्ही परत गावामध्ये जाता तर तुम्ही त्या फेजमधून आणि त्या सगळ्या ह्याच्यामधून लगेचच बाहेर येता, कारण मुलं, पहिलीचा मुलगा स्वतःचे कपडे स्वतः धुतोय हे इमॅजिनच तुम्हाला करवणार नाही, किंवा रोज त्याला पाण्यासाठी रोज एवढं नदीपर्यंत जावं लागेल आणि मग त्याचं पाणी आणावं लागेल. तर हे जे छोटे छोटे संघर्ष आहेत आणि त्याच्यातून झालेलं समाधान तुम्हाला जे मिळत असतं, ते सगळं पाहून तुम्ही परत एकदा एनर्जेटिक फील करायला लागता. आमचा बालमेळा जो आमच्या पूर्ण वर्षभराचं एक फलित आणि निर्माणाचं खूप मोठं फलित ज्याला मी म्हणेल, तर तो घेतला जातो. तो एक पूर्णपणे एनर्जेटिक इव्हेंट असतो. खरं तर आम्ही पूर्ण सगळे 4 दिवसानंतर हलाखीच्या आणि थकलेल्या परिस्थितीत असतो, पण ते जे 4 दिवस आहेत ते आम्हाला इतकं एनर्जी देऊन जातात, कारण इतकं सगळं असून सुद्धा ऑलिम्पिकमध्ये मुलं जशी धावतात तसा एक प्रकारचा संघर्ष आम्हाला त्या सगळ्या स्पर्धांमधून बघायला मिळतो. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण मी तरीही सांगेन की मेधाताई आमच्या पॉवर बँक आहेत, की ज्या आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मोटिवेट करत असतात आणि ज्या आम्हाला समजावतात आणि त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो. नाही, खरं आहे. नर्मदा बचाव आंदोलन म्हटलं की मेधा पाटकर हे नाव अर्थातच येतं. पण या बाई माणूसच्या दौऱ्यामध्ये आम्हाला चेतनदादा असतील, योगिनी मॅडम असतील किंवा आता लतिकाताई असतील, यांच्या समर्थ खांद्यावर हे आंदोलन आणि नवनिर्माण असंच सुरू राहील अशी आशा वाटते. तुम्ही आमच्याशी बोललात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.